नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं MHTV चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री झालेल्या बैठकीबाबत मोठा दावा केलाय, खळबळ उडवली आहे। बैठकीत काही गोष्टी ठरल्याप्रमाणे गोपनीय ठेवण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं, मात्र ते पाळलं गेलं नाही असा आरोपही त्यांनी केलाय। त्यांनी काही राजकीय नेत्यांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली। नेमकी प्रकरण काय आहे पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। सोनम वांगचुक गेल्या काही दिवसापासून सतत चर्चेत आहे। 26 दिवस नीट पेपर फुटी विरोधात ते उपोषणाला बसले होते। सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्याने सरकारने त्यांना जंतर मंतरहून रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले। 26 दिवस केलेल्या उपोषणामुळे त्यांचे वजन झपाट्याने कमी झाले। 26 दिवसानंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडण्यात सरकारला यश आलं, मात्र या दरम्यानच सोनम वांगचुक यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय। मध्यरात्री काय घडले होते हे त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय। सोनम वांगचुक यांनी म्हटलं आहे की 26 दिवसाचे उपोषण संपवतानाचा फोटो शेअर न करण्याचे वचन सरकारला दिले होते, मात्र त्यांनी ते पाळले नाही। त्यांनी ते वचन पाळले नाही, यामुळे राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मला खरोखरच खूप निराश केले असंही त्यांनी म्हटलंय। सोनम वांगचुक यांनी दावा केला की केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मध्यरात्री झालेल्या बैठकीचे कोणतेही फोटो व्हायरल केले जाणार नाही। जोपर्यंत विद्यार्थी आणि काही विरोधी नेते यात सहभागी होत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी फोटोग्राफर बोलवले होते। त्यांनी मला वचन दिलं होतं की फोटो कुठेही शेअर करणार नाही। त्यांनी दिलेले वचन तोडले। फक्त सत्ताधाऱ्यांच्याच कार्यक्रमाप्रमाणे हे दाखवण्यात आलं। मी त्यांना म्हटलं होतं की विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणारे आणि विरोधी पक्षातील नेते या दरम्यान पाहिजे आहे। हा एक संयुक्त कार्यक्रम हवा ही माझी इच्छा होती। त्यांनी मला फोटो कुठेही व्हायरल होणार नसल्याचं म्हटल्यानंतरही त्यांनी ते केलं। काही वेळातच फोटो शेअर झाली। मला माहिती नाही की कसे, पण फोटो TV चॅनलवरती माझे उपोषण सोडण्याचे फोटो दाखवण्यात आले। हा मोठा आरोप सोनम वांगचुक यांनी सरकारवर लावलाय। सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केले की माझा आता नेत्यांवर विश्वास राहिला नाही। उपोषण सोडतानाच त्यांनी स्पष्ट केलं होतं की हे फोटो व्हायरल होणार नाही, पण तसे काही घडले नाही। सोनम वांगचुक यांनी हा सरकारवर मोठा आरोप लावलाय। तर सोनम वांगचुक यांच्या या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात आणखीन वातावरण तापणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। नेमकी याविषयी तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।